हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या कथेमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. आर्या रिषभच्या मिठीत विसावली. रिषभने आर्याचा चेहरा पाहिला, जो पूर्णपणे लाल झाला होता. रडल्यामुळे तिचे डोळेही सुजले होते. रिषभने तिला बेडवर झोपवलं आणि मग वॉशरूममधून एक नॅपकिन ओला करून त्याने आर्याचा चेहरा पुसला आणि तिला व्यवस्थित ब्लँकेट ओढून तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, आय एम सॉरी, पण जर मी ते बोललो नसतो तर कदाचित तू थांबली नसतीस. त्यानंतर रिषभही त्याच बेडवर झोपला आणि आर्याला आपल्या मिठीत घेऊन झोपी गेला. तर नंतर एअरपोर्टवर एक माणूस, ज्याच्या आजूबाजूला बरेच लोक होते, तो एखाद्या राजासारखा चालत होता. त्या माणसाने काळ्या रंगाचा 3-piece सूट घातला होता आणि त्यात तो अत्यंत देखणा दिसत होता. एअरपोर्टवरील प्रत्येक मुलगी त्याच्याकडे पाहून सुस्कारे टाकत होती. तो माणूस सरळ आपल्या कारमध्ये बसला आणि कार रस्त्यावर धावू लागली. टॅबलेट चालवतच त्याने विचारलं, काही कळलं का? आपली हुकूम राणीसा सध्या कुठे आहे? समोर बसलेल्या माणसाने थोड्या भीतीने उत्तर दिलं, हुकूमसा? गोष्ट अशी आहे की हुकूम राणीसा. तो माणूस त्याच्या बोलण्याला कंटाळला होता, त्यामुळे तो रागाने म्हणाला, तुला आयुष्याचा कंटाळा आला आहे का? एवढंच सांग, आपली हुकूम राणीसा कुठे आहे? समोरच्या माणसानं धीर करून सांगितलं, हुकूम राणीसा यांनी लग्न केलं आहे आणि त्या त्यांच्या पतीसोबत राहतात. हे ऐकताच त्या माणसाच्या मुठी आवळल्या गेल्या. तो रागाने म्हणाला, हे तुम्ही बरोबर केलं नाही हुकूम राणीसा. तुम्ही आमचा राग आणखी वाढवला आहे. पण आता नाही. लग्न झालं असेल किंवा मुलंही असेल तरी आम्ही तुम्हाला मिळूनच राहू. अनेक वर्षांपासून तुमच्यासाठी तडपत आहोत आणि कुठलाही एरागेरा माणूस तुम्हाला आमच्यापासून दूर करू शकत नाही. त्याचे शब्द ऐकून समोर बसलेल्या माणसाला घाम फुटला. तो हळू आवाजात म्हणाला, हुकूमसा, ज्यांच्याशी हुकूम राणीसा यांनी लग्न केलं आहे ते प्रसिद्ध बिझनेसमन टायकून रिषभ आहुजा आहेत. हे ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावर राग आणि मत्सर स्पष्ट दिसू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, रिषभ आहुजा, हे तू बरोबर केलं नाहीस. आमच्या राणीसाला आमच्यापासून दूर केलंस, पण आता आम्ही आलो आहोत त्यांना परत घेण्यासाठी आणि तू काहीही करू शकणार नाहीस. आर्या अजूनही गाढ झोपेत होती. तिला याची अजिबात कल्पना नव्हती की येणारा काळ तिच्यासाठी किती मोठ्या अडचणी घेऊन येणार आहे. तर आता संध्याकाळी आर्याला जाग आली तेव्हा तिने स्वतःला बेडवर एकटीच पाहिलं. तिने इकडे तिकडे नजर फिरवली तर रिषभ सोफ्यावर बसून एक फाईल वाचत होता. आर्या रिषभकडे पाहत होती. तेवढ्यात रिषभला जाणवलं की कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे. त्याने वर पाहिलं तर आर्या त्याच्याकडेच पाहत होती, पण त्याने लगेच नजर दुसरीकडे वळवली. हे पाहून आर्याच्या मनाला वेदना झाली. तिने ओलावलेल्या डोळ्यांनी रिषभकडे पाहिलं आणि बेडवरून उठून त्याच्याकडे जाऊ लागली. रिषभने तिला आपल्या दिशेने येताना पाहिलं आणि तो उठून निघून जाऊ लागला. हे पाहून आर्याने मागून त्याचा हात पकडला आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. तिने रिषभकडे पाहिलं, पण त्याने पुन्हा चेहरा दुसरीकडे वळवला. तेव्हा आर्या सरळ त्याच्या छातीशी जाऊन बिलगली. रिषभला तिला मिठीत घ्यायचे होते, पण काहीतरी विचार करून त्याने आपले हात हवेतच थांबवले. आर्याला हे जाणवलं की रिषभ तिला मिठी मारणार होता, पण तो थांबला आणि त्याचनंतर तेव्हा तिने भरून आलेल्या आवाजात म्हटलं, आय एम सॉरी रिषभ, मला माफ कर. माझा तसा काही हेतू नव्हता, पण मी तुला वचन देते की मी आता काहीही शोधण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहेस. तुझी साथ, तुझं प्रेम माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. मला बाकी काही नको. आय लव्ह यू रिषभ. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. एखादं सत्य जाणून घेण्यासाठी मी आपल्या नात्याचा बळी देऊ शकत नाही.
जर मी तुझ्यापासून दूर झाले तर मी जगू शकणार नाही. मला कोणतंही सत्य जाणून घ्यायचं नाही. प्लीज. इतकं बोलून आर्या रडू लागली आणि तिने ऋषभला घट्ट मिठी मारली. ऋषभ बराच वेळ स्वतःच्या भावना आवरत होता, पण आता त्याच्याकडून ते शक्य झालं नाही. त्यानेही आर्याला घट्ट मिठीत घेतलं. आर्याला जेव्हा जाणवलं की ऋषभने तिला माफ केलं आहे, तेव्हा तिने त्याला आणखी घट्ट पकडलं. काही वेळानंतर ऋषभने आर्याला स्वतःपासून हलकेच दूर केलं. आर्या त्याच्या डोळ्यात पाहत होती, तर ऋषभ तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. दोघांमधील गैरसमज दूर झाले होते आणि त्यांच्या नात्यातील विश्वास पुन्हा एकदा अधिक दृढ झाला होता. बराच वेळ एकमेकांच्या सहवासात घालवल्यानंतर आर्या ऋषभच्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे पडली होती आणि काहीतरी खोल विचारात हरवली होती. तिथे ऋषभ प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत होता. काही वेळानंतर त्याला तिचे हुंदके ऐकू येऊ लागले. तेव्हा ऋषभने तिला वर उचललं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं, ज्यात अश्रू तरळत होते. ऋषभने तिचे डोळे पुसले आणि तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. मग पुन्हा आर्याला स्वतःच्या छातीशी कवटाळून घेतले. आर्याने हळूच भरून आलेल्या गळ्याने म्हटलं, ऋषभ. ऋषभने शांतपणे फक्त असं म्हटलं. तेव्हा आर्याने त्याचं भरून आलेल्या आवाजात म्हटलं, माझ्याशी एक वचन दे. काहीही झालं तरी तू पुन्हा कधीही असं म्हणणार नाहीस की तुला हे नातं संपवायचं आहे. तुला माहिती नाही, पण मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला तुझी गरजही आहे. प्लीज मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर मी जिवंतपणे मरून जाईन. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू माझ्यासाठी काय आहेस हे मी कधी शब्दात सांगू शकणार नाही. फक्त इतकं समजून घे की तूच माझं आयुष्य आहेस. तुझी साथ मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. मग त्यासाठी मला स्वतःचं अस्तित्व का नाही मिटवावं लागलं तरी चालेल. मला कोणतं सत्य जाणून घ्यायचं नाही. माझ्यासाठी फक्त तूच महत्त्वाचा आहेस. शेवटची ओळ बोलताना आर्याचा आवाज गहिवरून गेला होता आणि ते ऋषभला स्पष्ट जाणवत होतं. त्याने तिला आणखी घट्ट स्वतःच्या मिठीत घेतलं. आज त्याला आर्यामध्ये स्वतःचीच प्रतिमा दिसत होती, कारण ऋषभही काहीसा असाच होता. आज आर्या जे काही बोलत होती ते सर्व ऋषभसुद्धा तिच्यासाठी अनुभवत होता. ऋषभने स्वतःचा शर्ट आर्याला घातला आणि तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन गेला. तिथे नेऊन त्याने तिला टबमध्ये बसवलं. काही वेळानंतर ऋषभ आर्याला आपल्या बाहुपाशात घेऊन बाहेर आला आणि तिला सोफ्यावर बसवले. मग कपाटातून नेव्ही ब्ल्यू रंगाचा नाईट ड्रेस काढून तिला घालून दिला. त्यानंतर तो हेअर ड्रायरने तिचे केस सुकवू लागला. स्वतःसाठी ऋषभची इतकी काळजी पाहून आर्याला खूप समाधान वाटत होतं. तिला आणखी काय हवं होतं? फक्त एवढंच की ऋषभने तिच्यावर प्रेम करावं, तिची काळजी घ्यावी. आर्या सतत ऋषभकडे पाहत होती आणि ऋषभ तिचे केस सुकवत होता. काही वेळानंतर त्याने पुन्हा तिला आपल्या बाहुपाशात उचललं आणि खाली घेऊन गेला. ऋषभ आर्याला थेट डायनिंग टेबलजवळ घेऊन गेला. तिथे त्याने तिला खुर्चीवर बसवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी बसला. त्यानंतर ऋषभने स्वतःच्या हाताने तिला जेवण भरवलं. दुसरीकडे एका मोठ्या व्हिलामध्ये एक माणूस राजासारखा बसला होता आणि त्याच्यासमोर त्याचा असिस्टंट मान खाली घालून उभा होता. त्या माणसाने कठोर आवाजात विचारलं, काम झालं का? त्याच्या असिस्टंटने मान खाली घालूनच उत्तर दिलं, हुकुमसा अजून नाही. हे ऐकताच तो माणूस रागाने ओरडला, काय आता तुला जगायची इच्छा उरली नाही का? कोणत्याही परिस्थितीत मला राणीसांना भेटायचं आहे, नाहीतर उद्या तुझं प्रेत लांडग्यासमोर टाकलं जाईल, समजलास? हे ऐकून समोर उभा असलेला असिस्टंट थरथर कापू लागला.
कारण त्याला माहिती होतं की त्याचा बॉस हे खरोखर करू शकतो. तो घाईघाईने म्हणाला, "हुकुमसा, आम्हाला फक्त काही तासांची मुदत द्या. आम्ही काहीतरी मार्ग काढतो." त्या माणसाने हाताच्या इशाऱ्याने त्याला जाण्यास सांगितलं. मग तो असिस्टंट असा पळाला जणू त्याच्या मागे एखादे भूत लागले होते. रिषभच्या व्हिलामध्ये रात्र झाली होती. आज रिषभ ऑफिसला गेला नव्हता, कारण आर्याला अशा अवस्थेत एकटं सोडून जाणं त्याला योग्य वाटत नव्हतं. तर आर्या आपल्या बेडवर बसून लोशन लावत होती, जे ती नेहमी झोपण्यापूर्वी लावत असे. दुसरीकडे रिषभ आरामात सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. आर्याने एक नजर आपल्या कामात गुंतलेल्या नवऱ्याकडे टाकली, जो रात्री सुद्धा काम करत होता. मग तिने साईड टेबलच्या ड्रॉवरमधून रिमोट काढला आणि टीव्ही सुरू केला. तिने एक चित्रपट लावला आणि तो पाहू लागली. रिषभ काम करत करत असतानाच त्याने पाहिलं की आर्या टीव्ही पाहत आहे. त्याने लॅपटॉपवरून नजर न हटवता म्हटलं, "आर्या, टीव्ही बंद कर आणि शांतपणे झोप." आर्याने त्याचे बोलणे ऐकले, पण पूर्णपणे दुर्लक्ष करून टीव्हीचा आवाज आणखी वाढवला. रिषभने स्वतःकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहिलं आणि त्याला खूप राग आला. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि आर्याकडे रोखून पाहू लागला. आर्याने जेव्हा रिषभकडे पाहिलं तेव्हा तिने रागाने टीव्ही बंद केला आणि म्हणाली, "घ्या, झाले ना खुश? कुठले खडूस आहात तुम्ही?" रिषभने तिला रागाने पाहिलं आणि पुन्हा लॅपटॉपवर काम करत म्हणाला, "मी सगळं ऐकतोय." आर्याने चिडून बेडवर आडवी होत म्हणाली, "हो, म्हणजे तुला ऐकू जावं म्हणूनच बोलले." तिचं बोलणं ऐकून रिषभला हसू आलं, पण तरीही तो आपलं काम करत राहिला. आर्या बऱ्याच वेळापासून झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला झोपच येत नव्हती, कारण आता तिला रिषभच्या मिठीत झोपायची सवय झाली होती. शेवटी आर्याकडून राहावलं नाही. ती बेडवरून उठली आणि सरळ रिषभजवळ गेली. एक क्षणही न दवडता तिने त्याचा लॅपटॉप जवळजवळ हिसकावून घेतला, साईड टेबलवर ठेवला आणि स्वतः त्याच्या मांडीवर जाऊन बसली. रिषभ तिच्या अचानक झालेल्या या कृतीमुळे चकित झाला आणि तिच्याकडे पाहू लागला. आर्याने आपले हात रिषभच्या गळ्यात टाकले आणि म्हणाली, "एक तर मला तुझ्यासोबत झोपायची सवय लावतोयस आणि मग एकटीला झोपायला सांगतोयस. आय हेट यू रिषभ, तू खूप वाईट आहेस." आर्याचं बोलणं ऐकून रिषभ आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. त्याच वेळी आर्याने काहीही न बोलता त्याच्या ओठांना हलकासा स्पर्श केला आणि त्याच्या छातीत स्वतःला लपवून घेतलं. रिषभ अजूनही आश्चर्याने तिच्याकडेच पाहत होता. त्याला या मुलीचा स्वभाव कधीच समजत नव्हता. एका क्षणी ती अगदी ज्वालामुखीसारखी रागावलेली असायची, तर दुसऱ्या क्षणी प्रेमाने भरून जायची. रिषभने आर्याला आपल्या मिठीत घेतलं, लॅपटॉप टेबलवर ठेवला आणि पुन्हा आपलं काम करू लागला. आर्या ही रिषभच्या मिठीत निवांत झोपी गेली. काही वेळाने रिषभचं काम संपलं. त्याने आपल्या मिठीत शांत झोपलेल्या आर्याकडे पाहिलं आणि तिला अलगद उचलून बेडवर घेऊन गेला. रिषभने तिला आपल्या मिठीतच आरामात झोपवलं, तिच्यावर ब्लँकेट पांघरलं आणि स्वतःही झोपला. जिथे आर्या आणि रिषभ शांत झोपले होते, तिथेच कोणाच्या तरी डोळ्यातून मात्र झोप उडाली होती. एक असा माणूस जो एखाद्या राजापेक्षा कमी नव्हता. त्याच्या समोर एका मुलीचा मोठा फोटो लावलेला होता. त्या फोटोमध्ये ती मुलगी हसत होती. त्या माणसाने फोटो पाहत आणखी एक बाटली उघडली आणि दारू पीत म्हणाला, "माहीत नाही तुम्ही कुठे आहात. कित्येक दिवसांपासून वेड्यासारखा तुम्हाला शोधतोय, पण तुम्ही कुठे लपून बसलात तेच कळत नाही. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही
मला भेटाल त्या दिवसापासून मी तुम्हाला स्वतःपासून कधीच दूर जाऊ देणार नाही. तुम्ही फक्त माझ्या आहात. हे बोलून तो तिथेच आडवा झाला. म्हणतात, प्रत्येक नवीन सकाळ माणसाच्या आयुष्यात नवीन आशा आणि नवीन स्वप्न घेऊन येते. आता पाहायचं हे होतं की आजचा दिवस ऋषभ आणि आर्याच्या आयुष्यात कोणतं वादळ घेऊन येणार होता. सकाळी ऋषभला जाग आली तेव्हा त्याने आपल्या मिठीत झोपलेल्या आर्याकडे पाहिलं. ती अगदी एखाद्या मांजराच्या पिल्लासारखी त्याला बिलगून झोपली होती. ऋषभने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं आणि तो बाथरूममध्ये गेला. काही वेळाने तो बाहेर आला. त्याने कपडे घातले आणि तयार झाला. त्याने बेडकडे पाहिलं जिथे आर्या अजूनही गाढ झोपली होती. ऋषभने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि तो खाली आला. त्यानंतर तो थेट ऑफिससाठी निघून गेला. काही वेळातच ऋषभ ऑफिसमध्ये पोहोचला. तेवढ्यात त्याचा असिस्टंट राघव त्याच्यासमोर आला आणि म्हणाला, गुड मॉर्निंग सर. आज थोड्याच वेळात तुमची बलराज सिंह राठोड यांच्यासोबत मीटिंग आहे. ऋषभने होकारार्थी मान हलवली आणि तो थेट आपल्या केबिनमध्ये गेला. थोड्या वेळाने राघव त्याला मीटिंग रूममध्ये बोलवायला आला आणि तो तिथे गेला. मीटिंग रूममध्ये बलराज सिंह राठोड आणि त्यांचा असिस्टंट होते, तर दुसऱ्या बाजूला ऋषभ आणि राघव होते. 2 तासाची मीटिंग झाल्यानंतर बलराज म्हणाले, मान्य करावं लागेल, लोक उगाच तुमची स्तुती करत नाहीत. तुमच्यासोबत काम करण्यात खरोखर मज्जा येणार आहे. असं म्हणत त्यांनी हात पुढे केला. ऋषभनेही हस्तांदोलन करत म्हटलं, जी, मलाही तसंच वाटतं. त्यानंतर बलराज म्हणाले, मिस्टर आहूजा, आम्ही आज एक छोटीशी पार्टी ठेवली आहे. खरं तर आम्ही नुकतेच भारतात आलो आहोत, म्हणून एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं आहे. तुम्हीही जरूर या. ऋषभ हलकंसं हसत म्हणाला, नक्कीच मिस्टर राठोड, मी जरूर येईन. त्यानंतर बलराज यांनी त्याचा निरोप घेतला आणि ते तिथून निघून गेले. ऋषभ आपल्या केबिनमध्ये येऊन बसला. तेवढ्या त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर झळकणारे नाव पाहताच त्याच्या ओठांवर एक गोड स्मित उमटलं. त्याने लगेच फोन उचलला. समोरून एक गोड आवाज आला, ऋषभ, तू मला न सांगताच निघून गेलास? आणि त्यानंतर, नाही बेबी, आज मला ऑफिसला लवकर यायचं होतं कारण आमची एक मीटिंग होती जी आत्ताच संपली आहे. पण मला उठवू तरी शकत होतास ना? बरं, ते जाऊ दे. तू नाश्ता केला का? मी आत्ताच करणार होतो. तेवढ्यात दरवाजा टकटक झाला. ऋषभने आर्याला 2 मिनिटं थांबायला सांगितलं आणि कम इन म्हटलं. समोर राघव उभा होता. त्याच्या हातात नाश्त्याची प्लेट आणि ज्यूस होता. तेवढ्यात फोनमधून पुन्हा एक आवाज आला, मला माहिती होतं की तू काहीच खाणार नाहीस. तू खूपच निष्काळजी झाला आहेस, म्हणून मी नाश्ता पाठवला आहे. त्यामुळे गप्पच खाऊन घे. आणि हो, संध्याकाळी लवकर ये. आय मिस यू अँड लव्ह यू. इतकं बोलून आर्याने फोन ठेवला आणि ऋषभने एक कटाक्ष राघवकडे टाकला, जो आपली बत्तीशी दाखवत होता. तुझे दात खूपच चमकत आहेत. इकडे ये, आत्ताच तोडतो. ऋषभ रागाने म्हणाला, तर राघव गप्प झाला आणि प्लेट टेबलवर ठेवून तिथून लगेच निघून गेला. ऋषभने प्लेटकडे पाहून हलकंसं स्मित केलं आणि मग नाश्ता करू लागला. नाश्ता संपल्यानंतर त्याने आपला फोन काढला आणि आर्याला एक मेसेज केला, बेबी, मी नाश्ता केला आहे. आज संध्याकाळी आपल्याला एका छोट्याशा पार्टीला जायचं आहे, त्यामुळे तयार राहा. आणि हो, प्लीज माझे कपडेही काढून ठेव. लव्ह यू जान. वेळेवर जेवण करून घे आणि मला न विचारता बाहेर जाऊ नकोस. आर्याने ऋषभचा मेसेज वाचला तेव्हा आधी तिच्या चेहऱ्यावर गोडसं हसू आलं.
पण शेवटचा मेसेज वाचता वाचता तिला राग आला. तिने फक्त रागाचा इमोजी पाठवला आणि फोन ठेवून वॉशरूममध्ये निघून गेली. संध्याकाळची वेळ. आर्याचा पूर्ण दिवस असाच निघून गेला. संध्याकाळ झाली आणि ऋषभही विल्लामध्ये परत आला. जसाच त्याने आपल्या खोलीत पाऊल टाकलं तसंच एक पाऊल आत ठेवताच आर्या जोरात ओरडली, ऋषभ मागे हो. ऋषभने आश्चर्याने आधी खाली पाहिलं आणि मग हळूहळू संपूर्ण खोलीकडे नजर टाकली. ऋषभला असा आश्चर्यचकित पाहून आर्या म्हणाली, आत ये, पण जपून. एकाही कपड्यावर पाय पडू देऊ नकोस. ऋषभ हळूहळू प्रत्येक पावलं जपून टाकत आत येत होता, जणू तो एखाद्या परक्या देशात आला होता आणि आजूबाजूला माईन्स पेरलेल्या होत्या. तो इकडे तिकडे सांभाळत आत आला. त्याचा एकही पाय कपड्यांवर पडला नाही. 7 समुद्र पार केल्यासारखं ते कपडे ओलांडून तो आर्याजवळ पोहोचला आणि तिच्याकडे पाहू लागला. ऋषभ, बघ ना, माझ्याकडे घालायला काहीच नाही. मी काय घालू? आर्याने विचारलं. ऋषभने संपूर्ण खोलीकडे पाहिलं, जी एखाद्या कपड्यांच्या दुकानापेक्षा कमी नव्हती. आर्या, सिरियसली? इथे इतके कपडे आहेत आणि तू म्हणतेस की तुला काही समजत नाही? आर्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, ऋषभ, हे सगळे जुने झाले आहेत आणि मला यापैकी काहीच आवडत नाही. ऋषभने कपाळावर हात मारला आणि म्हणाला, पण हे सगळे तर गेल्या महिन्यातच आणले होते. आर्या त्रासलेल्या स्वरात बेडवर बसत म्हणाली, तू मला पार्टीमध्ये कसं घेऊन जाणार आहेस? ऋषभ तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला, म्हणजे तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे तिथे मिसेस आर्या ऋषभ आहुजा बनूनच जाणार ना? आर्याने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, एक्झॅक्टली. मग तू सांग, ऋषभ आहुजा जो भारतातील नंबर 1 बिझनेसमन आहे, त्याची पत्नीही थोडी चांगली दिसायला नको का? ऋषभने डोकं धरलं आणि आर्याला आपल्याकडे ओढून मांडीवर बसवलं. मग तिच्या दोन्ही गालांवर आलटून पालटून किस केलं आणि हळूच म्हणाला, बेबी, तुला हे सगळं करण्याची गरज नाही, कारण तू इतकी सुंदर आहेस की तू काहीही घातलंस तरी ते तुझ्यावर सर्वात सुंदर दिसेल. मला तर तू आणखी जास्त आवडतेस. हे ऐकून आर्या आधी लाजली, पण पुढच्या क्षणी तिने ऋषभच्या छातीवर मुठी मारत म्हटलं, ऋषभ, तू दिवसेंदिवस खूपच बेशरम होत चाललायस. आता मला तुझ्यासोबत कुठे जायचं नाही. तू एकटाच जा. इतकं बोलून आर्या त्याच्या मिठीतून सुटली आणि खाली पडलेले कपडे उचलू लागली. ऋषभ लगेच उभा राहिला, तिच्या हातातून कपडे बाजूला ठेवले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, बेबी प्लीज. ऋषभचं बोलणं ऐकून आर्याने नाराजीचा चेहरा केला आणि म्हणाली, ओके, पण माझे कपडे? ऋषभने पुन्हा कपाळावर हात मारला आणि म्हणाला, मला थोडा वेळ दे, मी व्यवस्था करतो. आर्याच्या चेहऱ्यावर गोडसं हसू आलं. तिने ऋषभच्या गालावर किस केलं आणि सरळ वॉशरूममध्ये पळाली. ऋषभ तिला जाताना पाहत होता. आर्याचं प्रेम पाहून त्याच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. त्याने फोन काढून एक मेसेज केला आणि मग दुसऱ्या खोलीत फ्रेश होण्यासाठी निघून गेला. अर्ध्या तासानंतर आर्या बाथरोब घालून वॉशरूममधून बाहेर आली तर तिच्यासमोर एक मुलगी उभी होती. तिच्या हातात 3-4 ड्रेस होते. तिने आर्याला नमस्कार केला आणि आर्यानेही तिला हसून प्रतिसाद दिला. मॅडम, यापैकी कोणताही एक ड्रेस तुम्ही घालू शकता. आर्याने ड्रेसकडे पाहिलं आणि त्यातून एक काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन निवडला, जो खूप साधा पण आकर्षक होता. आर्याला साध्या गोष्टी जास्त आवडत असत. ते पाहून ती मुलगी हलकसं हसली. आर्याने तो ड्रेस घेतला आणि वॉशरूमकडे निघाली.
काही वेळातच आर्या बाहेर आली. ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. त्या मुलीने आर्याची खूप स्तुती केली आणि आर्या फक्त हसली. त्या मुलीने तिचा मेकअप केला आणि केसांचा सुंदर बन बांधला. आर्या पूर्ण तयार झाल्यावर तिने स्वतःकडे आरशात पाहिलं. खरंच ती खूप सुंदर दिसत होती. आर्याने त्या मुलीचे आभार मानले आणि ती मुलगी तिथून निघून गेली. ऋषभ लिव्हिंग रूममध्ये बसून आर्याची वाट पाहत होता. तेवढ्या त्याची नजर जिन्यावरून खाली येणाऱ्या आर्यावर पडली. तिला पाहून ऋषभ तर क्षणभर स्तब्धच झाला. आर्या खाली आली आणि सरळ ऋषभ समोर जाऊन उभी राहिली. तिने हळूच ऋषभला विचारलं, ऋषभ, मी कशी दिसते? ऋषभने जसेच आर्याचा आवाज ऐकला तसे तो भानावर आला. तो सोफ्यावरून उठला आणि आर्याच्या कमरेला धरून तिला स्वतःजवळ ओढत म्हणाला, आज आपण पार्टीला जात नाही आहोत. आर्याने हे ऐकलं आणि आश्चर्याने ऋषभकडे पाहू लागली. मग थोडा रागाने म्हणाली, काय पण का? तुला माहिती आहे का मी किती मनापासून तयार झाले आहे आणि आता तू नाही म्हणतोयस? ऋषभने तिच्या ओठांवर हलकेसे चुंबन घेतले आणि तिला आपल्या बाहूंमध्ये उचलून वर घेऊन जाऊ लागला. आता आर्याला समजलं की ऋषभ पार्टीला का जाऊ इच्छित नाही. आर्या हळूच म्हणाली, ऋषभ, तू हे काय करत आहेस? ऋषभने आर्याला खोलीत आणून बेडवर झोपवलं आणि हळूच म्हणाला, मी काय केलं? माझ्या इतक्या सुंदर बायकोवर प्रेम करणं चुकीचं कसं असू शकतं? आणि तसंही जान, पार्टी तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची नाही. हे ऐकताच आर्याचे गाल लाजेने लाल झाले. तिने ऋषभच्या डोळ्यात पाहिलं, जिथे त्या क्षणी तिच्यासाठी फक्त प्रेमच दिसत होतं. आर्याने पुढे काही बोलले नाही. त्यामुळे ऋषभ तिला चुंबन देऊ लागला आणि दोघेही त्यांच्या प्रेमाच्या दुनियेत हरवून गेले. दुसरीकडे ऋषभ आहुजा, मी तुला सोडणार नाही. आमच्या राणी साला आमच्यापासून दूर करण्याची तुझी हिंमत कशी झाली? याची शिक्षा तुला नक्की मिळेल. ऋषभ, मी तुला सोडणार नाही. शेजारी उभा असलेला असिस्टंट भीतीने थरथरत होता. त्याला काही समजत नव्हतं की काय करावं. बलराज सिंह राठोडशी वैर करणं ऋषभला खूप महागात पडेल. आता मी त्याला दाखवतो की वैर म्हणजे काय असतं. मग बलराज असिस्टंटकडे गेला आणि म्हणाला, आता एकच मार्ग उरलाय ज्यामुळे ती कायमची माझी होऊ शकते. तयारी करा, आपण इथून निघत आहोत. असिस्टंट हळूच म्हणाला, जी हुकुमसा. अशा प्रकारे रात्र निघून गेली. सकाळची वेळ. आर्याला सकाळी जाग आली तेव्हा तिने स्वतःला ऋषभच्या बाहूंमध्ये पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित उमटलं. ती हसतच हळूच ऋषभच्या ओठांचे चुंबन घेऊ लागली. उठली आणि वॉशरूममध्ये गेली. जेव्हा ती वॉशरूममधून बाहेर आली तेव्हा तिला थोडी चक्कर येत होती, पण तिला समजलं नाही की नेमकं काय झालं आहे. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि खाली आली. आज तिला खूप विचित्र वाटत होतं, जणू काहीतरी खूप वाईट घडणार आहे. मग ती किचनमध्ये गेली, जिथे मेड काम करत होती. आर्याने आधी स्वतःसाठी चहा बनवला आणि नंतर बाहेर लिव्हिंग रूममध्ये येऊन बसली. आर्या चहा पित होती. तेवढ्या तिथे मयंक आला. त्याला पाहून आर्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. मयंक आला आणि आर्याजवळ बसला. मग म्हणाला, आर्यादी, तुम्ही कशा आहात? तुमचा चेहरा इतका उतरलेला का दिसतोय? आर्याने मयंकच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, काही नाही, फक्त सकाळपासून थोडं विचित्र वाटत आहे. मयंकने आर्याच्या कपाळाला हात लावला, पण सर्व काही सामान्य वाटले. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने आर्याकडे पाहिलं तर आर्याने त्याला फोन उचलायला सांगितलं. मग मयंक उठून निघून गेला. आर्याने चहा संपवला आणि तिथेच बसून होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने स्क्रीनवर दिसणारे नाव पाहिले तर तो एक प्रायव्हेट नंबर होता. तिने थोडा विचार केला आणि कॉल उचलला. तेवढ्यात समोरून एक आवाज आला, आर्याजी, तुम्ही कशा आहात? आर्याने आश्चर्याने विचारलं, जी, आपण कोण? आम्ही आणि तुम्ही मला ओळखता का? तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो. मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे.
जसजसा तो माणूस बोलत होता तसतसे आर्याच्या डोळ्यात अश्रू येत होते. तिला काहीच समजत नव्हतं की तिने काय करावं. शेवटी त्या माणसानं म्हटलं, तुमच्याकडे जास्त वेळ नाही. ते पेपर्स तुम्हाला थोड्याच वेळात मिळतील. तुम्हाला फक्त त्यावर सही करून घ्यायची आहे. आर्याचे लक्ष रूमच्या बाहेर येणाऱ्या रिषभकडे गेले. तिने घाईघाईने डोळे पुसले आणि फोन ठेवला. जेव्हा रिषभ लिव्हिंग रूममध्ये आला तेव्हा त्यानं पाहिलं की आर्या त्याच्याकडे पाठ करून उभी आहे. रिषभने आर्याच्या खांद्यावर हात ठेवला तर आर्या वळली आणि सरळ त्याच्या गळ्यात जाऊन बिलगली. रिषभला काही समजलं नाही की आर्याला काय झालं आहे. त्यामुळे त्याने तिला आणखी घट्ट मिठीत घेतले. रिषभ हळूच म्हणाला, काय झालं जान, तू ठीक आहेस ना? आर्या काही बोलणार इतक्यात मागून एक आवाज आला. आर्या दिला थोडंसं बरं वाटत नाहीये म्हणून त्या थोड्या उदास आहेत. रिषभने मागे वळून पाहिलं तर त्याला मयंक उभा दिसला. रिषभने आर्याचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, बेबी मी डॉक्टरांना बोलवू का? आर्याने नकारार्थी मान हलवली. तेव्हा रिषभ म्हणाला, मी आत्ता तयार होऊन येतो, तो माझी वाट बघ. रिषभ जाण्यासाठी निघाला तेव्हा आर्याने मागून आवाज देत म्हटलं, रिषभ लवकर ये. रिषभला आर्याचे बोलणे समजले नाही कारण तो फक्त परत जात होता. तरीही त्याने होकारार्थी मान हलवली आणि तो निघून गेला. मयंकने आर्याचा हात पकडून विचारलं, ताई तुम्ही ठीक आहात ना? आर्याने होकारार्थी मान हलवली आणि मग मयंक ऑफिससाठी निघून गेला. काही वेळाने रिषभ आला तर त्याने पाहिलं की आर्या डायनिंग टेबलवर बसून त्याचीच वाट पाहत होती. रिषभ तिच्या जवळ जाऊन लगेच बसला. आर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि घाईघाईने जेवण वाढवू लागली. रिषभला आर्याचे वागणे खूप विचित्र वाटत होते पण त्याने काहीच बोललं नाही. तो बारेकाने आर्याकडे पाहत होता. तिचे वागणे त्याला खूपच वेगळे वाटत होते. मग त्याला वाटलं की कदाचित तिच्या तब्येतीमुळे असे होत असेल. काही वेळाने रिषभ उठला आणि आर्याच्या कपाळावर चुंबन घेऊन तिथून निघू लागला. पण आर्याने त्याचा हात पकडला आणि त्याला घट्ट मिठी मारली. रिषभला वाटलं की त्याचे आर्यापासून दूर जाणे तिला आवडत नाही म्हणून त्यानेही तिला घट्ट मिठी मारली. काही वेळाने आर्या खोलीत गेली आणि खोलीच्या चारही बाजूंना पाहू लागली. त्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या आणि रिषभच्या प्रेमाच्या आठवणी होत्या ज्या एकामागून एक तिच्या डोळ्यांसमोर येत होत्या. आर्या बेडवर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संध्याकाळची वेळ. रिषभ घरी जाण्यासाठी निघाला होता. आर्या त्याचा फोन का उचलत नाही हे त्याला समजत नव्हतं. रिषभ घरी पोहोचताच थेट आपल्या खोलीकडे धावला. त्यानं पाहिलं की आर्या खोलीत नव्हती. आता त्याची चिंता वाढली. त्याने संपूर्ण विलामध्ये शोध घेतला पण आर्या कुठेच सापडली नाही. तिला काय झालं आणि ती कुठे गेली हे त्याला समजत नव्हतं. त्याने काहीतरी विचार करून अक्षराला फोन लावला. काही रिंगनंतर समोरून फोन उचलला गेला. हॅलो, अक्षरा म्हणाली. हॅलो अक्षरा, आर्या तुझ्यासोबत आहे का? रिषभने विचारलं. आर्या, नाही, ती माझ्यासोबत कशी असेल? मी तर साचीसोबत बाहेर आले आहे, अक्षरा म्हणाली. हे ऐकताच रिषभचे हृदय तुटले. रागाने त्याने फोन सोफ्यावर फेकला आणि बसून राहिला. मग काही विचार करून त्याने पुन्हा फोन उचलला आणि म्हणाला, तू काय करशील आणि काय नाही हे मला माहीत नाही पण मला माझी बायको हवी आहे. इतके बोलून त्याने फोन ठेवला आणि खोलीत इकडून तिकडे फिरू लागला. त्याला आठवलं की सकाळी आर्या त्याच्याशी कशी वागत होती. त्याने तिला एकटे सोडायलाच नको होतं. जर तो तिला सोडून गेला नसता तर हे सगळे घडलेच नसते. आता त्याला स्वतःचाच राग येत होता. काही वेळाने रिषभच्या व्हिलाची डोअरबेल वाजली. त्याला वाटलं कदाचित आर्या आली असेल. तो धावत खाली गेला आणि पटकन दरवाजा उघडून म्हणाला, आर्या तू आलीस? दुसऱ्या बाजूला आर्या एका मोठ्या खोलीत बसून स्वतःच्या विचारांमध्ये हरवली होती. तिच्या
डोळ्यांतून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. तिच्यासोबतच असे का होते हे तिला समजत नव्हते. तिच्या आयुष्यात नेहमी काही ना काही समस्या येतच असत. काही वेळाने त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि एखाद्या राजकुमारासारखा दिसणारा एक व्यक्ती आत आला. त्याच्या हातात जेवणाची ताटली होती. आर्याने समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि ती आश्चर्यचकित झाली. तो व्यक्ती हसत तिच्याकडे येऊ लागला. तेव्हा आर्या थोड्या रागाने म्हणाली, तुला नक्की काय हवं आहे? मला इथे का आणलंय? माझ्या रिषभला जर याबद्दल कळलं ना तर तो तुला सोडणार नाही. तुम्हाला असं का वाटतं की तो रिषभ आहुजा आमच्याशी सामना करू शकतो? आम्ही इथले हुकुमसा आहोत आणि तुम्हीही इथून जाण्याचा विचार करत असाल तर तो विसरून जा, कारण आम्ही तुम्हाला आता कधीच दूर जाऊ देणार नाही. त्यासाठी गरज पडली तर त्या रिषभलाही आम्ही मारून टाकू शकतो. त्या व्यक्तीने म्हटले, नाही प्लीज, माझ्या रिषभला काही करू नका. आर्या रडत म्हणाली, पहा, कृपया रडू नका. आम्हाला तुम्हाला रडताना पाहवत नाही. तुम्ही इथे आल्यापासून काहीच खाल्ले नाही. कृपया काहीतरी खा, नाही तर तुमची तब्येत आणखी बिघडेल. त्या व्यक्तीने म्हटले, नाही, मला काहीही खायचं नाही. इतकं बोलून आर्या उठली आणि जशी ती 2 पावलं पुढे गेली तसं तिचं डोकं गरगरू लागलं आणि ती पुन्हा बेडवरच कोसळली. आर्या बेशुद्ध पडलेली पाहून तो माणूस घाबरला आणि लगेच डॉक्टरांना फोन केला. त्यानंतर त्याने आर्याला व्यवस्थित बेडवर झोपवलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्याजवळ बसून राहिला. काही वेळातच डॉक्टर आले. यांना तपासून सांगा, नक्की यांना झाले तरी काय? त्या माणसानं डॉक्टरांना विचारलं. हो हुकुमसा, डॉक्टरांनी उत्तर दिलं आणि आर्याची तपासणी करू लागले. जसजशी ते तिची तपासणी करत होते तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. हुकुमसा, अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. मॅडम गर्भवती आहेत, असं सांगू डॉक्टर तिथून निघून गेले. डॉक्टर गेल्यानंतर तो माणूस जणू आपल्या धक्क्यातून बाहेर आला. तो पुढे गेला आणि आर्याजवळ बसून तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाला, हे मूल जर या जगात आलं तर आपण कधीच एक होऊ शकणार नाही. या मुलाला मरावं लागेल, कारण जर हे जिवंत राहिलं तर तुम्ही त्या माणसाकडे परत जाऊ शकता आणि मी असं कधीच होऊ देणार नाही. तुम्हाला माहिती नाही, पण मी तुम्हाला लहानपणापासून प्रेम करतो आणि आता जेव्हा तुम्ही मला मिळाले आहात तेव्हा मी तुम्हाला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. तुम्हाला माहिती नाही मी तुमच्यावर किती प्रेम करतो, हे तुम्हाला माहीत नाही. असं म्हणत त्याने आर्याच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं आणि तो तिथून निघून गेला. तो बाहेर आला आणि कोणाला तरी फोन करून म्हणाला, आम्हाला माहीत नाही तुम्ही हे कसं कराल, पण आमच्या राणीसांना न कळता त्यांच्या पोटात वाढत असलेल्या त्या अंशाचा अंत झाला पाहिजे, नाहीतर तो एक माध्यम बनू शकतो आणि आमच्या राणीसा कायमच्या आमच्यापासून दूर जाऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला जसं हवं आहे तसंच होईल. समोरून उत्तर आलं, आम्हाला माहिती आहे की तुम्ही त्या माणसाला इतक्या लवकर विसरू शकत नाही, पण आम्ही तुम्हाला इतकं प्रेम देऊ की त्या माणसाचा विचारसुद्धा तुमच्या मनात येणार नाही. असं म्हणत तो तिथून निघून गेला. रिषभने जसं दार उघडलं तसं समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून तो आश्चर्यचकित झाला. रिषभ, काय झालं? आम्हाला कळलं की आर्या सापडत नाहीये आणि तू आम्हाला सांगणं सुद्धा गरजेचं समजला नाहीस. आपण मित्र आहोत ना? आदित्य आत येत म्हणाला. त्याच्या मागोमाग अक्षराही आली. तिलाही थोडा राग आला होता की रिषभ असं कसं करू शकतो. आदी अगदी बरोबर बोलतोय. शेवटी तू आम्हाला आपलं समजतोस की नाही? आर्या गायब आहे, सापडत नाहीये आणि तू आम्हाला अजूनही ही गोष्ट सांगितली नाहीस. अक्षरा आत येत म्हणाली, मला माहिती नव्हतं. मला वाटलं होतं की ती कुठेतरी बाहेर गेली असेल, पण ती ना कुठे बाहेर गेली आहे आणि ना. इतकं बोलून रिषभचे डोळे पाणावले.
आदित्यने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर देत म्हणाला, ऋषभ, तू काळजी करू नकोस. तुझ्या आर्याला काहीही होणार नाही. ती लवकरच सापडेल. आपण आपल्या माणसांना शोधायला सांगू. ते संपूर्ण शहरात आर्याचा शोध घेतील. मी आधीच माझ्या सगळ्या माणसांना या कामावर लावलं आहे, पण समजत नाही की आर्या नक्की कुठे गेली असेल. असं वाटतंय जणू आर्या माझ्यापासून खूप दूर निघून गेली आहे. का माहीत नाही, पण असं वाटतंय जणू ती मला बोलावत आहे, पण मी तिला शोधू शकत नाही. ऋषभ दुःखी स्वरात म्हणाला, आणि माझ्या मते ती स्वतःहून गेली नाहीये. कोणीतरी तिला घेऊन गेला आहे. अक्षरा म्हणाली, काय? कोण? तू काय बोलते आहेस? आदित्यने अक्षराला विचारलं. पहा, असं तर नाही ना की आर्या आणि ऋषभ यांच्यात काही भांडणं किंवा वाद झाला होता? आणि तसंही ऋषभवर इतकं प्रेम करते ती की स्वतःहून त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की कोणीतरी आर्याला घेऊन गेला आहे आणि कदाचित आपण चूक करत आहोत. आर्या या शहरातच नाही, आपल्याला इतर शहरांमध्येही आपल्या माणसांना पाठवायला हवं. अक्षरा विचार करत म्हणाली, तू बरोबर बोलते आहेस. आपल्याला शक्य तितक्या लवकर इतर शहरांमध्येही आर्याचा शोध घ्यायला हवा, ऋषभ म्हणाला. त्यानंतर त्याने लगेच आपल्या माणसांना फोन केला आणि शक्य तितक्या लवकर इतर शहरांमध्ये जाऊन आर्याचा शोध घेण्यास सांगितलं. दुसरीकडे आर्याला शुद्ध आली. तिला खूप अशक्त वाटत होतं. ती बेडवरून उठली. तिचं डोकं थोडं दुखत होतं आणि तिला कॉफी प्यायची होती. ती हळूहळू बेडवरून उठली आणि सावकाश खोली बाहेर गेली. ते पाहून ती आश्चर्यचकित झाली, कारण ती जागा एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हती. तिथली प्रत्येक वस्तू अतिशय मौल्यवान होती. प्रत्येक गोष्ट अत्यंत नीटनेटकेपणाने आणि सुंदर पद्धतीने ठेवलेली होती. आर्यानं पाहिलं की दोन्ही बाजूंनी खाली जाण्यासाठी जिने होते. आर्या हळूहळू जिने उतरून खाली आली आणि तिनं पाहिलं की तिथे एक मोठा लिव्हिंग एरिया होता, जिथे मोठमोठे सोफे ठेवलेले होते आणि मध्ये एक काचेचे टेबल होते. आर्या थोडी पुढे गेली तर तिला किचन दिसले. ती लगेच किचनमध्ये गेली. तिने पाहिलं की तिथे 2 स्वयंपाकी आपापसात बोलत होते. आर्याला पाहताच त्यांनी लगेच मान खाली झुकवली आणि आपल्या राणीसाहेबांना अभिवादन केले. आर्यासाठी ही परिस्थिती थोडी अस्वस्थ करणारी होती. आर्या पटकन म्हणाली, पहा, तुम्ही सगळे घाबरू नका. मी फक्त स्वतःसाठी कॉफी बनवायला आले आहे. अहो राणीसाहेब, तुम्ही कशाला कॉफी बनवणार? तुम्ही फक्त सांगा, आम्ही बनवून देतो. तुम्ही बाहेर जाऊन आरामात बसा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते, एका स्वयंपाकाने म्हटलं. आर्या जास्त काही बोलली नाही आणि बाहेर जाऊन बसली. ती नुकतीच बसली होती. तेवढ्यात बाहेरून तोच व्यक्ती आला आणि त्याची नजर आर्यावर पडताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो येऊन समोरच्या सोफ्यावर बसला. आर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच तोंड फिरवलं. आर्याचे असे तोंड फिरवणे त्या व्यक्तीला अजिबात आवडले नाही. रागाने त्याची मूठ आवळली गेली, पण तो आर्यावर आपला राग काढू शकत नव्हता, म्हणून त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एक स्वयंपाकी आला आणि आर्याला कॉफी देऊन निघून गेला. तुम्ही ठीक आहात ना? त्या व्यक्तीने विचारलं. आर्याने कोणतेही उत्तर न देता कॉफी पिणं सुरू ठेवलं. ती असे वागत होती जणू तिला त्या व्यक्तीचे काहीच ऐकू येत नव्हते. आर्याने पूर्ण कॉफी संपवली आणि त्या माणसाकडे न पाहताच आपल्या खोलीत निघून गेली. त्या व्यक्तीने सुटकेचा निश्वास टाकला, कारण आर्याला अजूनही हे समजलं नव्हतं की ती गरोदर आहे. काही वेळाने त्या व्यक्तीचा सहाय्यक तिथे आला आणि त्याच्या हातात एक पॅकेट देत म्हणाला, हुकुमसा, तुम्ही जे मागवले होते ते. आता मी पाहतो की आपल्या राणीसाहेबांच्या पोटात त्या माणसाचं मूठ कसं राहतं. त्या व्यक्तीने स्वतःशीच म्हटलं.
संध्याकाळची वेळ. आर्याला सकाळपासून कितीतरी वेळा उलट्या झाल्या होत्या आणि तिला चक्करही येत होती. तिला काही समजत नव्हतं. ती स्वतःशीच म्हणाली, कदाचित माझी तब्येत ठीक नाही. माहीत नाही माझा ऋषभ कसा असेल. त्याने काही खाल्लेही असेल की नाही. मला माहिती आहे तो मला शोधण्यातच गुंतला असेल. त्याला जेव्हापासून कळलं असेल की मी गायब आहे त्याची काय अवस्था झाली असेल. कृपया मला माफ कर ऋषभ. मी तुला प्रेमाच्या लायकीचीच नाही. मी तुझ्या प्रेमाच्या लायकीचीच नाही. प्रत्येक वेळी मीच कुठल्या ना कुठल्या संकटात अडकते. पण मला हे समजत नाही की हा मला राणीसाहेब का म्हणतो. मला याचा शोध घ्यायलाच हवा. आर्या स्वतःशीच पुटपुटत होती. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. एक दासी आत आली आणि मान खाली घालून म्हणाली, राणीसाहेब जेवण तयार आहे, कृपया खाली या. आर्याने होकारार्थी मान हलवली आणि स्वतःशीच म्हणाली, तसं तर माझं अजिबात जेवायचं मन नाही. पण माझ्यासोबत हे सगळे का होत आहे ते मला शोधून काढावं लागेल आणि त्यासाठी मला खाली जायलाच हवं. इतकं बोलून आर्या खाली आली. ती जशी डायनिंग एरियामध्ये पोहोचली तिथलं जेवण पाहून ती आश्चर्यचकित झाली. मग ती सरळ जाऊन टेबलाजवळ बसली. तेवढ्यात एक दासी हातात कस्टर्ड घेऊन आली आणि म्हणाली, हे खास तुमच्यासाठी बनवलं आहे. तो व्यक्तीही तिथेच बसला होता. त्याने दासीकडे पाहिलं तर दासीने होकारार्थी मान हलवली. तो व्यक्ती खुश झाला आणि स्वतःशीच म्हणाला, आता तुम्हाला या मुलापासून कायमची मुक्ती मिळेल आणि मग तुम्ही आमच्या होण्यापासून कोणालाही तुम्हाला थांबवता येणार नाही. आर्या जशी जेवायला लागली अचानक तिला उलटी झाली. तिने तोंडावर हात ठेवला आणि लगेचच बेसिनकडे धावत गेली. तो व्यक्तीही तिच्या मागे धावत गेला आणि तिच्या पाठीवर हात फिरवू लागला. आर्या थोडी सावरली तेव्हा तिने पाहिलं की तो व्यक्ती तिच्या पाठीवर हात फिरवत होता. आर्याने रागाने त्याला स्वतःपासून दूर ढकललं आणि म्हणाली, मला स्पर्श करण्याचा, माझी काळजी घेण्याचा अधिकार फक्त माझ्या ऋषभला आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही मला जबरदस्तीने इथे ठेवू शकता पण माझ्या हृदयात कधीही स्वतःची जागा निर्माण करू शकणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त आणि फक्त ऋषभवरच प्रेम करत राहीन. आर्याचे बोलणे ऐकून त्या व्यक्तीला प्रचंड राग आला. तो रागाने तिच्याकडे पाहत होता. आणि मीही पाहतो की तुम्ही त्या माणसासाठी मला किती दिवस नाकारता. लक्षात ठेवा, मी राजस्थानचा हुकुमचा आहे आणि मला जे हवंय ते मी करू शकतो. आणि तसंही आहिरला रस्त्यातून हटवायला मला काही सेकंदच पुरेसे आहेत. ओ खरंच तुम्ही ऋषभला ओळखता तरी का? तो माझ्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला माहीत नाही. त्याला कमकुवत समजण्याची चूक करू नका. तुम्ही काही सेकंदाची गोष्ट करत होता ना. तुम्ही पूर्ण दिवस घ्या पण माझ्या ऋषभला काही स्पर्शही करू शकणार नाही. भ्याड आहात तुम्ही म्हणून मला चोरी छुपे इथे आणलंय. हिंमत असती तर माझ्या ऋषभ समोर मला घेऊन जाण्याची केली असती. आजपर्यंत तुम्ही या जगातून उठून गेले असता. आर्या रागाने बोलतच होती आणि तिच्या या शब्दांमुळे त्या व्यक्तीचा राग आणखी वाढत होता. तिथे उभे असलेले रक्षक आणि दासी मात्र आश्चर्याने आर्याकडे पाहत होते. कारण आर्या सर्वांसमोर त्यांच्या हुकुमशांना त्यांच्याच समोर ठार मारण्याची गोष्ट करत होती. कदाचित तुम्ही विसरलात की आमचे माणसं अजूनही तुमच्या प्रिय बहिणीला गोळी घालू शकतात आणि तुम्ही आमच्या राणीसाहेब आहात. तुमच्या जागी दुसरी कोणी असती तर आतापर्यंत या जगातून निघून गेली असते. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो म्हणूनच तुम्ही अजूनही सुखरूप उभ्या आहात. त्या व्यक्तीने थोड्या रागाने म्हटलं. आर्याला खूप राग येत होता. ती जशी पुढे सरकली तिला चक्कर येऊ लागली आणि ती पडणार इतक्यात त्या व्यक्तीने आर्याला पकडलं. आर्या थेट त्या व्यक्तीच्या मिठीत एखाद्या बेशुद्ध व्यक्तीसारखी कोसळली. त्या व्यक्तीने लगेच आर्याला उचललं आणि वरच्या खोलीत घेऊन गेला. त्याने आर्याला आरामात बेडवर झोपवलं. तिच्यावर ब्लँकेट घातलं आणि तिथेच बसून राहिला. आणि त्यानंतर आर्याचा कोमेजलेला चेहरा पाहून त्या व्यक्तीचा संताप अनावर होत होता.
त्याला प्रचंड राग येत होता. शेवटी तुम्ही त्या माणसासाठी स्वतःला का त्रास देत आहात? मला माहीत आहे हे सगळं या बाळामुळेच होत आहे. तुम्ही बघाच, मी या बाळाला लवकरात लवकर तुमच्यापासून दूर करेन आणि मग तुम्ही पूर्णपणे ठीक व्हाल, त्या व्यक्तीने म्हटले. तेवढ्या त्याच्या कानावर आर्याचा आवाज पडला. कदाचित ती झोपेत काहीतरी पुटपुटत होती. तो व्यक्ती तिच्या थोड्या जवळ गेला तेव्हा त्याला तिचे शब्द थोडके ऐकू येऊ लागले. रिषभ, तू कुठे आहेस? आर्या सतत रिषभचेच नाव पुटपुटत होती. ते ऐकताच त्या व्यक्तीला आर्यावर खूप राग आला, पण तो काहीच करू शकत नव्हता, कारण तो आर्याला त्रास देऊ शकत नव्हता. तो रागाने तिथून उठून निघून गेला. दुसरीकडे रिषभ, तुला आठवतंय का, शेवटच्या वेळी जेव्हा तू आर्याला भेटला होतास तेव्हा तिचं वागणं कसं होतं? तुला काही विचित्र वाटलं होतं का? कारण मला जेवढं माहिती आहे त्यानुसार आर्या स्वतःहून गेली आहे. कुणीतरी तिला जबरदस्ती केली आहे, पण कसं? शेवटी आर्याला जबरदस्ती कोण करू शकतं? तूही इथे आहेस, मयंकही इथे आहे, मग कोण असू शकतं? आर्याने अक्षराने विचारलं. तू बरोबर बोलते आहेस. सकाळपासून तिचं वागणं खूप विचित्र होतं, पण मला वाटलं की ते सगळं सामान्य आहे. ती मला थोडी चिंताग्रस्त वाटत होती. रिषभने सकाळचे आर्याचे वागणे आठवत म्हटले. जीजू, ताई कुठे आहे? मयंक धावतच आला. समोर उभी असलेली अक्षरा दिसताच त्याच्या जीवात जीव आला. तो लगेच धावत जाऊन अक्षराच्या गळ्यात पडला आणि जवळजवळ रडतच म्हणाला, तुम्ही कुठे गेला होता ताई? तुम्हाला माहिती आहे का? जीजूंनी मला सांगितलं आणि मी लगेच धावत आलो. देवाचे आभार, तुम्हाला काही झालं नाही. मयंक हे सगळं रडत बोलला, पण काही वेळाने तो अक्षरापासून दूर झाला आणि तिला वरपासून खालपर्यंत पाहू लागला. मग म्हणाला, तुमच्या मिठीत येऊन मला बरं का वाटत नाहीये? जसं नेहमी वाटतं तसं नाही. असं वाटतंय की मी कोणा दुसऱ्याच व्यक्तीला मिठी मारतोय, कारण मी अक्षरा आहे, तुझ्या बहिणीसारखी दिसणारी. आर्या खरंच गायब झाली आहे. अक्षराने डोळे पाणावून म्हटले. काय? पण का? ताई शेवटी कुठे आहे? सकाळपासून त्यांची तब्येतही खराब होती. जेजू, तुम्ही शोधा ना. तुम्ही तर काहीही करू शकता. प्लीज माझ्या ताईला परत आणा ना. आणि मी सकाळपासून समीराला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, पण तिचा फोनही लागत नाहीये. मयंक म्हणाला, काय म्हणालास? समीरा? ओ शेट. रिषभ, आपण समीराबद्दल कसं विसरलो? अक्षरा म्हणाली. रिषभने लगेच आपल्या नंबरवरून लंडनमधील आपल्या माणसांना फोन केला, पण कुणाचाही फोन लागत नव्हता. कोणीच फोन उचलत नाहीये. रिषभ म्हणाला, रिषभ, तुला असं वाटतं का की या सगळ्यामागे समीराच कारणीभूत आहे? आदित्यने विचार करत म्हटलं. रिषभ, मी माझ्या माणसांकडून चौकशी करून घेते. तू फक्त मला सांग, समीरा कुठे राहत होती? अक्षरा म्हणाली. अक्षराचं हे बोलणं ऐकताच आदित्य तिच्याकडे रोखून पाहू लागला. अक्षरालाही लगेच जाणवलं की ती आत्ताच काय बोलली आहे. तिने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. तू अजूनही त्या सगळ्यांशी जोडलेली आहेस का? आदित्य रागाने म्हणाला. ते आधी मी नाही, अजिबात नाही. मी तुमच्या माणसांबद्दल बोलत होते. अक्षरा अडखळत म्हणाली. असं का? तुला वाटतं मी मूर्ख आहे? मला सगळं माहिती आहे. तुझ्याशी मी नंतर बोलतो. आता तुझ्या माणसांना फोन कर आणि समीराबद्दल माहिती काढ. आदित्य म्हणाला. काय? अक्षरा आश्चर्याने म्हणाली. काय नाही, आत्ताच कर. आदित्य म्हणाला. अक्षराने लगेच फोन काढला आणि तिच्या माणसांना कॉल लावला. आदित्यने तिच्या कानाजवळचा फोन काढून स्पीकरवर ठेवला. 2-3 रिंगनंतर कॉल उचलला गेला आणि अक्षरा थोड्या दाबलेल्या मंद आवाजात म्हणाली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि हे जे काही शेवटी आहे ना, ते पुढील भागातच तुम्हाला पाहायला मिळेल.